निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. अहो हे घ्या पाणी. रमाबाई, आज नवीन शिक्षिका सगुणाबाई देव यायच्या होत्या, आल्या होत्या ना? हो आल्या होत्या ना. त्या खूप छान शिकवतात. होय ना? मग आपल्या घरातील बायकांनी त्यांना कामास जुंपले की नाही? काय झाले काय एवढे हसावयास? त्यांनी सुलट सुभद्रा काकूंना चटणी वाटावयास आणि भाकऱ्या थापावयास लावल्या. आम्हास खात्रीच होती त्यांच्याविषयी. त्या साऱ्यांना पुरून उरणार आणि तुमच्या अभ्यासाचा मार्ग सुरळीत होणार. चला, एक गोष्ट व्यवस्थित मार्गी लागली. बरे का रमाबाई, आज आमचे स्वदेशीवरील व्याख्यान ऐकण्यासाठी एक अतिशय अस्वस्थ मनाचा तरुण आला होता. वासुदेव बळवंत फडके. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आमच्या साऱ्यांप्रमाणेच त्याचेही हृदय व्याकुळ झाले होते. पण आम्ही या साऱ्या प्रश्नावर थंड डोक्याने विचार करून ठोस उपाय काढू इच्छितो. परंतु त्याच्या मस्तकात मात्र अंगारच पेटला असल्याचे आम्हास जाणवले. त्याच्याविषयी अधिक सांगावयाचे म्हणजे रमा, चल गर्भाधान सोहळ्याची तयारी करावयाची आहे. हो आलेच मी. चल.